नमस्कार, मी वैशाली स्वागत करत आहे तुमचं माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये. सगळ्याजणी कशा आहे आणि सगळ्यांना शुभ दुपार. तर दुपारचं टायमिंग होतं बघा, शनिवारचा व्हिडिओ आहे हा आणि एक दिवस व्हिडिओला लेट झाले की ते व्हिडिओ पेंडिंग पडत जातात. तर तसंच माझं झालेलं आहे. बुधवारचा जो व्हिडिओ होता तो आलेला नव्हता, त्यामुळं आजचा व्हिडिओ उद्या, उद्याचा परवा असं चाललेलं आहे. तर असो, तर टाकी आणलेली होती, नंबर लावूनसुद्धा गाडीवरती गॅस मिळाला नाही. शेवटी गोडाऊनला जाऊन पोरांनी गॅस घेऊन आलेलं आहे आणि एरिया खूप लांब आहे बघा आमच्या इथनं. तर तेवढ्या लांब सानू माझी जाऊन गॅस घेऊन आलेले, कारण आता पर्यायच नव्हता. तिला माहीत होतं की आता जर गॅस नाही आणला तर कालच्यासारखं परत मम्मीला चुलीवरती जेवण करायला लागेल. त्यासाठी तर ती आणि श्री दोघंजण जाऊन गॅस घेऊन आलेले होते. तर शेजारच्या ताई आहेत, त्यांनी कायमच मला साथ दिलेली आहे. तर त्यांनी येताना दूध आणि लाडू घेऊन आलेल्या होत्या, कारण मनूसुद्धा सकाळपासून उपाशीच होतं. दूध नव्हतं त्याला मिळालं, कारण इथलं जो रस्ता सुरू आहे करायला त्यासाठी दुधाची गाडी पण तिथं आलेली नव्हती. त्यामुळं दुकानदारांनी पण दूध आणलेलं नव्हतं. तर पहिला मनूला दूध घातलं, त्याला दिलं आणि इथं बघा पोरांचं सुरू आहे लाडू जरा 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 तोडून खायचं. तर छान झालेलं होतं लाडू. रवा आणि बेसनचं लाडू आहेत हे. ह्याच्यामध्ये काजू मनुको इतकं होतं की मस्तच लागत होता लाडू. पण तूप थोडं जास्त झाल्यामुळे ते असे विरघळल्यासारखे दिसत आहे, पण चव मात्र एक नंबर होती. आणि त्या कायमच लाडू किंवा जे काय त्यांचे गोड पदार्थ बनवण्याची पद्धत आहे तर ती छान आहे, मस्त वाटत्या. आणि जेव्हा पण काय बनवतील तर तेव्हा त्या मला देत असतात. तर इथं चहा ठेवलेला होता, आता जेवणाला घालायचं होतं. तर गॅस टाकी आणल्यानंतर तुम्ही जे माझा चेहरा बघितला असाल तर मी असं विचार केलेला की आता दूध आणायचं आणि भाताने दूध खायचं, हा विचार केलेला. पण कुठलं काय, हे येणार होते जेवायला, कारण आदल्या दिवशी ते नव्हते घरात जेवायला. त्यामुळं आम्ही तुम्ही बघितलास की चुलीवरती पुलाव जो आहे तो बनवून खाल्लेला होता. तर आता तो थोडा भात होता सकाळपासून, पण मी आणि सोहानीनं त्यातलाच थोडा भात घेतलेला. तर म्हणलं चला आता आल्यावर पण अजून हा रात्रीचा भात देण्यापेक्षा आता डाळ आणि कांदा करावा. तर फ्रीजमध्ये बघितलं तर भाज्या भरपूर होत्या, पण फक्त भात करणार आहे म्हटलं त्याच्यासंग कोबीज, फ्लावर किंवा ढबू मिरची असं चालत नाही आणि नाही घरातल्याच नाही आवडत तसं खायला. तर म्हणलं चला डाळ कांदा असा दबदबीत करायचा. तर इथं 2 वाट्या तांदूळ घेतलेला आहे, निवडून घेतलं स्वच्छ तांदूळ. आणि साधाच भात बनवायचा होता. तर पापड होतं, सांडगं होतं, परत लोणचं होतं. त्याच्याबरोबर आपलं आजची दुपार जी आहे ती जाणार होते. तर दूध थोडंसं ह्याच्यात टाकलं आणि समजा मनू जर नंतर वरडा लागलं तर दूध येऊपर्यंत त्याला दूध पाहिजे, त्यासाठी फ्रीजमध्ये ती वाटी मी तशीच ठेवून दिली. तर मी आहे ना आता कानाला खडाच लावलेला आहे, कारण 18 दिवस झाल्यानंतर, तर दर महिन्यात मी असंच करतो आहे. 18 दिवस झाल्यानंतरच गॅसला नंबर जो आहे तो लावून ठेवतो आहे. कारण ह्यावेळी बघा मशीनचा हप्ता, परत मोबाईलचा हप्ता आणि गाडीचा हप्ता हे एकदम तिन्ही आल्यामुळं, तिन्ही पण एकदम एकाच आठवड्यात असं हे झाल्यामुळं दणका एवढा मोठा बसलेला आहे. कारण मग गॅस टाकी मिळाली नाही मला त्या ह्याच्यामुळं. तर पुढं गेलेलं आहे त्या. असं होते बघा, आपलं नियोजन बिघडलं ना, गोष्टी अशा हाताबाहेर जातात आणि मग एखादा दिवस आपल्याला असं करायला लागते. पण जसं इकडं आलो आहे तसं एकदाच फक्त झालेलं होतं, गॅस संपला आणि मी चुलीवरती जेवण केलेलं होतं, नाहीतर त्याच्यावर काय नाही झालेलं कधीच. तर इथं कशात मी काय ठेवीन माझ्याच लक्षात येत नाही. तर कुकरमध्ये थोडंसं पीठ ठेवलेलं होतं, म्हणजे ज्वारीचं डबं घासताना, तर त्यामध्ये ते तसंच होतं. ते काढून घेतलं आणि परत हा कुकर लावून घेतला. तर हा कुकर लावायचं म्हटलं की माझ्या जीवावरच येते, कारण ह्याची शिट्टी जी आहे ती व्यवस्थित होत नाही. पाठीमागच्या साईडनं त्याची हवा जात राहत्या आणि त्यामुळं हा कुकर लावला की मला थांबूनच तिथं शिट्ट्या करायला लागतात. पण बाकी एक नंबर आहे. भात ते डाळ बरोबर एकदम मध्यम, म्हणजे जसे आपल्याला शिजवायच्या तशा प्रकारे शिजून येत्या बाहेर. फक्त एवढंच काय आहे की आपण हा कुकर लावल्यानंतर दुसरं काय तर काम करून घ्यावं असं होत नाही. तर इथं चहा ओतून घेतला, कारण पोरांनी सकाळपासून चहा घेतलेला नव्हता. जशी आंघोळ केले तसेच उठून साखर खावा म्हटलं तर पण नको म्हणतात, आल्यावरच चहा पिल असं सुरू होतं त्यांचं. तर 7 वाजता गेलेले होते. तर आल्यानंतर आता हे 1:45चं टायमिंग आहे, ह्या वेळेला आम्ही चहा पित आहे. तर हे आलेले होते आणि हिने मला हा देवारा करून दिलेला आहे. परत तर फरशी बसवायची होती ह्या देवाऱ्यात आणि आज काय देवपूजा त्यांनी केलेली नव्हती. उत्तरपूजा फक्त मी जे शुक्रवारची आहे ती करून घेतलेली होती. आणि इथं देवाऱ्याला तिने फरशी बसवून दिली आणि किती छान वाटायला लागलेलं, एवढं भारी वाटत होतं की आणि फरशी पण वेगळी होती त्यामुळं छान दिसत होतं. तर इथं पापड बघा, गेल्या वर्षीचं हे पापड आहेत. खुरड्या, डिस्को पापड, परत
मी जे अंडी पापड गेल्या वर्षी केलेलं होतं ते, तर त्यातले 1-2 पापड राहिले असतील, बाकीचे हे सगळे पापड तसेच आहेत अजून. तर आवाज देत असताना मोटरचा आवाज ह्याच्यामध्ये आलेला आहे, माझ्या लक्षातच आलं नाही. ज्या वेळेला मोटर बंद झाली त्यावेळेला लक्षात आलं की एडिटिंग करताना मोटरचा आवाज जो आहे तो व्हिडिओमध्ये आलेला आहे, पण आता त्याला काही करू शकत नाही. तर असो, आता हे पापड जे आहेत ते भरपूर आहेत. आता गेल्या वर्षीचा अर्धा डबा तर अजून आहे, अर्ध्याच्या वर आहे. तर ह्या वर्षी काय करायचं हे नाही, फक्त ते परवा जे तांदूळ भिजवलेले होते तर ते वाळवून ठेवलेले आहेत. दळणा वाचून राहिलेले आहेत, कारण आता दळून जर आणलं तर ते करून ठेवायला पाहिजे असं आहे. तर माझे अजून काय काय कामं नियोजन अजून वेगवेगळं आहे, त्यासाठी आता लगेच नाही दळून आणणार. अजून तितकं म्हणावं एवढं असं ऊन सकाळ सकाळी नसते, दुपारच्या वेळी फक्त ऊन लागते. तर मला उडदाचं पापड जे आहेत ते माझ्यासाठी तळलं. तर प्रत्येकाचा स्वभाव बघा घरात वेगवेगळा आहे. कुणाला हंडी पापड आवडते, तर कुणाला सांडगं आवडतात, तर कुणाला डिस्को पापड, तर कुणाला उडदाचं पापड. तर असं आहे, आम्ही 5 जण आहे, तर 5 जणांच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर ज्याला जे पाहिजे ते करून घालणं आणि खाणं तेच म्हणजे बरोबर आहे की घालायलाच पाहिजे ज्याला जे आवडते. आता मला आवडते म्हणून तुम्ही जर त्यांना मी म्हटलं की नाही तुम्ही उडदाचं पापड खावा, तर असं नाही. त्यांना जे खायचं आहे ते खाऊ शकतात, मला जे खायचं आहे ते मी खाऊ शकते. तर हे माझ्यासाठी सुद्धा उडदाचं एक पाकीट घेऊन येतात आवडते म्हणून. तर दुपारचं बघा जेवण लोणचं, पापड, भात आणि डाळ कांदा केलेला होता. तर ह्यांच्याकडं बघून बघा तोंड कसं करतात की, आणि मला लक्षात नंतर आलं की श्री माझ्याकडे असं का बघायला लागलं. तर मी ह्या तिघांना जेवायला वाढलं आणि त्याला जेवाय वाढायचंच विसरून गेलो तर व्हिडिओच्या नादात. तर असं होतं एक एकदा, आणि बाळ माझं गपगारच माझ्या तोंडाकडे बघत होतं. तर हे 5 वाजताचं टायमिंग आहे, सगळी जिकडल्या तिकडे गेले. मी आपल्या दारात सहज बसलेलो होतं, तर झाडाकडे लक्ष गेलं तर त्याच्यावरती मावा पण पडलेला आहे, आणि जेवढा मावा पडला आहे त्याच्या दुपटीनं ह्याला कळ्या आलेल्या आहेत. आता येईल का नाही काय माहिती, पण कळ्या इतका आलेल्या आहेत. आणि असं वाटते की मला वाटायचं कायम की आपल्या दारात पण एखादी जास्वंदी असावं आणि त्याला पूर्ण लाल फुलं अशी उठावी. तर ही 2 वर्षाच्या मागं मी फांदी फक्त आणून लावलेली होती शेजारच्या काकींच्यातनं. तर बघा एवढी छान फुलं ह्याला उठतात आणि एवढी मोठी पण आता झाल्या. त्याचा बुंदा बघा तुम्ही किती जाड झालेला आहे. आणि इथं बघा ह्यांना आवडते म्हणून हिने चाफ्याचं झाड पण इथं लावलेलं आहे. आणि कर्दळ एवढी उपडून टाकली तरी पण अजून तेवढी या लागल्या. जेव्हा असंच फिरत गेल्यावर जे पिराचं देऊळ आहे तिथं मला ही कर्दळ दिसलेली होती. एक बारकंसं 1-2 पानं काहीतरी असतील तेवढी आणलेली होती. आणि एवढ्या आता या लागल्या 2-3 वेळा उपसून टाकल्या, कारण कर्दळ जेव्हा पण कोणी येईल दारात बघितले की कर्दळ ठेवू नका असं म्हणतात की एखाद्या वेळेस लांबडं ते नेऊन बसण्याची शक्यता असते त्यासाठी. तर आता मी नोव्हेंबरमध्येच ही पूर्ण काढून टाकलेली होती, आता एवढी आलेली आहे. आणि पुदिन्याचे पण 2-3 थापा आणून लावलेल्या होत्या शेजाऱ्यांच्यातनं. तर एवढा पुदिना छान आला आहे मस्त, आणि येता जाता दारात त्याचा एवढा छान म्हणजे कडक पुदिना आहे हा, एवढा कडक ह्याचा वास आहे, एवढं छान वाटते दारातनं येता जाताना पुदिन्याचा असं वास सुटतोय. तर मी काढलेलं नाही, तसंच ठेवलेलं आहे. जेव्हा मला पाहिजे कुणाला पण पाहिजे असलं तर ते प्रत्येकजण येऊन घेऊन जाते. एवढा छान पुदिना माझ्या दारात आलेला आहे. आणि हे पण जी माझी भाची आहे तर तिने मला आणून दिलेलं होतं हे मामी हे दारात आपल्या लावा. फुलं आणायला जेव्हा पाठवलेलं होतं तर त्यावेळेला तिने एक रोप आणून दिलेलं होतं मला ह्याचं काय बरं आपलं ते कढीपत्त्याचं. आणि आता किती छान आलेला आहे कढीपत्ता. तर तुळशी बघावं तिकडं आहेच. तर इथं माती घालायची आहे, मी घातलेली होती गेल्या वर्षी, पण आता पावसामुळे माती वाहून गेलेली आहे, त्यामुळं अजून पाईप बघा वरतीच दिसायला लागल्या. तर खाऊची पानं पण एवढी छान आलेली आहे. दारात झाडं असली की छान वाटते. तर जास्वंदी लावल्यावर तर मला एवढं वाटायला लागलं की माझं एक स्वप्न होतं की जास्वंदीचं झाड असावं आपल्या दारात, आणि ते आज पूर्ण झाल्यासारखं वाटते. मी काढत नाही का तर छान दिसते दारासमोर असं हिरवं हिरवं. आणि ह्या 2 बारड्या इथं आणून ठेवल्यात, सकाळ सकाळचं असं छान वाटतं इथं. आणि तुळस नवीन लावलेल्या ते काही ना झालं. माणसांना किती सांगायचं चप्पल इथं काढू नका काढू नका. तर ताईंनो, तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात ते सांगत जावा. ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा, कारण बघा प्रत्येकाचं जगणं हे वेगवेगळं असते. तर ह्या आलेत आत्ता. दिवसभर मी झोपा काढाले, 2-3 दिवस झालं. आणि आता उजेड किती आहे बघा बाहेर, वाजल्यात किती दिसते का इथं, 7ला 7 मिनटं कमी आहेत आणि अजून उजेड किती आहे बघा बाहेर.
आणि दोघं पोरं गेल्यात तिकडं, तर गमना झाले आम्हाला. आता कुठली वय द्यायची की कुठले जागेचं दर ऐकून डोक्याला जागा कुठनं माणसांना जागा घ्यायला पैसे मिळालेत काय माहिती. तर डोकं कपाळ म्हणजे कपाळ डोकं भरपूर प्रमाणात दुखाले. आणि सानू श्री गेल्या तिच्या आजीकडं, आत्ती येणार आहे म्हणून, आणि त्या मॅडमचे पेपर आहेत म्हणून हे थांबल्या. आणि मी का गेलो नाही तर माझीच तब्येत बरी नाही आहे, त्यामुळं आज याला दूध नाही बघा. दुधामुळं म्हणजे तसं सकाळी घातले, दिवसभर काय नाही घातलं. उजेड किती आहे बघा, बाहेर 7 वाजले तरी पण एवढा उजेड आहे. आता बहुतेक दिवस मोठा आणि रात्र लहान आहे का नाही. आता होळीपासून आली, होळी आता आली, होळी आली. दूध आणलं नाही. पेमेंट व्हायला नाही ना. कोणीकडनं आलं सांग. तिकडं आलं बाबा, तिकडं घसरतीनं लई आहे. रस्ता कुठनं दिसतं ना. आणि टाकी वरनं तिथं टाकल्यात खाली ढकलत आणि आणल्यात. दीदीनं रुकवली टाकी आणि मग घेऊन आले. सर मला मगाशी म्हणाले तुमची दोघं पोरं गेलीत. मी म्हटलं होय, माझ्या लक्षातच नाही होती रस्ता करायला ते. तरी मी त्यांना सांगितलेलं की हिनं सांगितलेलं की मी चालवतो तो चालवता. होय मी बघितलं पाणी. तर हे आल्यात आणि मोबाईल सुरू केलं नाहीत, असं कधीच होणार नाही. तर इतकं छान आम्ही बोललेलो होतो, पण परत कॉपीराईट येईल ह्याच्यासाठी मी आवाज म्यूट केला नाही आणि परत मला आवाज द्यायला लागलेला आहे. तर चला ताईंनो, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि आजचा हा ब्लॉग छोटासाच झालेला आहे आणि घसा इतका माझा दुखाला आहे, सुजला आहे, त्यामुळं मी इथं दाखवत आहे हात करून. तर हे वाव मला म्हणतात की घसा सुजला आहे म्हटल्यावर, पण तरी पण माझं तोंड जे आहे ते बंद राहत नाही, बडबड 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 सुरूच असत्या. आणि आता होतं जेवणाचं टायमिंग. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.